सर का या व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही जो काय व्हिडिओ पाहिला किंवा जो थरार पाहिला तर तो बिहार किंवा उत्तर प्रदेशचा नसून महाराष्ट्राच्या एकंदरीत सर्व राजकारणामध्ये किंवा भौगोलिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा असणारा जो छत्रपती संभाजीनगर आहे जिल्हा आणि त्या जिल्ह्याच्या परिसरामध्ये घडलेला हा सर्व थरार आहे। एकंदरीतच त्या व्हिडिओमध्ये जरी तुम्हाला तसं पुसटशी कल्पना आलीच असेल की कोणाला तरी जीवे मारण्याचा प्रयत्न केला जातोय अशा पद्धतीचं आपल्याला दिसतंय। गुन्हेगार किंवा जे आरोपी आहेत तर ते कोणाला तरी गोळ्या मारा अशा पद्धतीनं एकमेकाला चिथावणी देत आहेत, आदेश देत आहेत, अशा पद्धतीचं हे सगळं चित्र आहे। हा सगळा प्रकार काय आहे आणि राज्यात कायदा सुव्यवस्थेची कशा पद्धतीनं अक्षरशः खिल्ली उडवली जाते, कायदा सुव्यवस्था कशा पद्धतीनं पायदळी तुडवली जाते हे या व्हिडिओमधून आपल्याला दिसतंय। तर मित्रांनो, हा व्हिडिओ जो आहे तर तो त्या व्हिडिओमध्ये ज्यांच्यावरती हल्ला झाला ते कोणी सामान्य नागरिक नव्हते, तर ते एक प्रशासकीय अधिकारी होते आणि प्रशासकीय अधिकारी आपले कर्तव्य बजावत असताना त्यांच्यावर झालेला हा हल्ला आहे। या हल्ल्याच्या बाबत आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया। सुरुवातीला हे काय जे घडलंय ते मी तुम्हाला सांगतो आणि मग नंतर या हल्ल्याचं आपण सगळं विश्लेषण पाहूया। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये वाळूज औद्योगिक क्षेत्रातील रहिलपूर येथे अन्न व औषध प्रशासनाच्या FDAच्या पथकावर गुटखा माफियांनी एक प्राणघातक हल्ला केला। जप्त केलेला ट्रक पळवून नेला आणि हा सगळा खळबळजनक प्रकार नुकताच घडलेला आहे आणि यामुळे महाराष्ट्रभर अतिशय संतापाची लाट उसळल्याचं पाहायला मिळतंय। वाळूज पोलिसांनी या प्रकरणात काही स्टेप्स देखील उचललेल्या आहेत। या अत्यंत गंभीर प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती प्रज्ञा प्रमोद सुरसे यांनी दिलेल्या अधिकृत जबाबानुसार वाळूज पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झालेला आहे आणि विविध कलमं त्यांच्यावरती लावलेले आहेत। नेमकं काय झालं ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की अन्न सुरक्षा अधिकारी आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या आदेशान्वये हे पथक सुरुवातीला वैजापूर येथे कारवाईसाठी गेले होते। मात्र मध्यरात्री त्यांना गुप्त माहिती मिळाली की गंगापूर तालुक्यातील रहीमपूर येथे JK रोलर फ्लोअर मिल्स समोर एका ट्रकमध्ये, त्याचा क्रमांक आहे MH16 CD 8296, प्रतिबंधित गुटख्याची 25-30 मोठी पोती भरून ठेवण्यात आली आहेत। त्यानुसार पथक 9 जून रोजी मध्यरात्री 1:15 तेथे पोहोचलं। मात्र तपासणी करत असताना तिथे 2 दुचाकी त्यांचा पण क्रमांक आहे MH20 GE 8240 आणि दुसरी MH20 BZ 6094 आणि 2 कार देखील त्या ठिकाणी होत्या ज्यांचे क्रमांक देखील आलेले आहेत MH20 GV 9408 आणि दुसरी गाडीचा क्रमांक आहे MH57 तिचा नंबर जरा मला संशयास्पद वाटतं, म्हणजे अर्धवट नंबर आलेला आहे। या गाड्यांवरून काही संशयित सतत चक्रा मारत अधिकाऱ्यांवरती पाळत ठेवत होते, मोबाईलवरून कोणाला तरी माहिती पुरवत होते। काहीतरी मोठा विघातक प्रकार घडणार याचा अंदाज आल्यानं पथकानं तात्काळ वाळूज पोलीस ठाण्याचे निरीक्षक शिवचरण पांढरे यांना फोन करून मदत मागितली। मात्र पोलीस पोहोचण्यापूर्वी तिथे विना नंबरच्या काळ्या जीपमधील गुंडांनी गोळी घाला रे गोळी घाला म्हणून आरडाओरडा सुरू केला आणि थेट गाडी अधिकाऱ्यांच्या अंगावर घातली। यावेळी इतर अधिकारी वेगवेगळ्या दिशेने पळाले वाचले, मात्र धावताना अडखळलेल्या अधिकारी प्रज्ञा सुरसे यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने जीप चालकाने पुन्हा गाडी वळवून त्यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला। या गोंधळात एका आरोपीने गुटख्याचा ट्रक पळवून नेला। धोका निर्माण करून प्रतिबंधित गुटख्याचा ट्रक पळवून नेल्याचे हे सिद्ध झालं। पोलिसांनी लिंबे जळगाव परिसरातून बुलेट गाडीसह सुनील ढाले आणि सागर झळके यांना अटक केली असून चौकशीतून बीडचा कुख्यात माफिया परशुराम गायकवाड आणि स्थानिक तस्करांची नावं समोर आलेले आहेत।
जे त्या ठिकाणचे जे पोलीस अधिकारी आहेत शिवचरण पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या सगळ्या गाड्यांचा आता शोध सुरू आहे. मात्र तुम्ही बघा, अन्न व औषध प्रशासनाच्या जेव्हापासनं तुकाराम मुंडे यांनी हा कारभार हाती घेतलेला आहे आणि तेव्हापासनं तुकाराम मुंडे यांनी एक प्रकारे कारवाईचा संपूर्ण महाराष्ट्रभर एक धडाका लावलेला आहे. दुधामध्ये भेसळ करणारे असू द्यात किंवा गुटख्यांची तस्करी करणारे असू द्यात किंवा पनीर वगैरे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ असू द्यात किंवा इतर अनेक ज्या ठिकाणी अन्नामध्ये भेसळ केली जाते त्या ठिकाणी तुकाराम मुंडे यांच्या नावाची आता आपल्याला दहशत पाहायला मिळते. आपण मध्यंतरी काही बातम्या देखील पाहिल्या की काही जे भेसळ केलेला जो खवा वगैरे होता, पनीर वगैरे होतं, ते आता रस्त्यावरती हे भेसळखोर टाकून देऊ लागलेले आहेत. कारण भेसळ केलेलं जे पदार्थ आहेत तर त्याची आता विक्री करता येणं शक्य नसल्याचं दिसतंय. आणि हे सगळं का घडतंय तर याचा कारभार एका सक्षम अशा अधिकाऱ्याच्या हातामध्ये आहे. तुकाराम मुंडे हे आपल्या कडक शिस्तीसाठी आणि प्रामाणिकपणासाठी ओळखले जातात आणि त्यांनी जेव्हापासून आजवर त्यांच्या अनेक बदल्या झालेल्या आहेत हे आपल्याला सगळ्यांना विसरून चालता येत नाही. आणि आता देखील या भेसळखोर आणि हे जे सगळे काळाबाजार करणारे लोक आहेत तर त्यांच्यामध्ये याचमुळं आता एक दहशत पसरलेली आहे. आपण जर पाहिलं तर तुकाराम मुंडे यांनी जेव्हापासून हे कारभार हाती घेतलेला आहे तेव्हापासून अनेक म्हणजे लाखो रुपयांचा त्यांनी कोट्यवधी रुपयांचा खरं तर अशा पद्धतीचा जो काळा बाजारातला जो माल आहे किंवा विक्री करण्यासाठी जो बाजारामध्ये पाठवला जाणार होता तर ह्या सगळ्यांवरती एक कारवाईचा धडाका लावलेला आहे. आपण जर पाहिलं की अन्न व औषध प्रशासनामध्ये अगोदर काही अधिकारी झाले नव्हते का, तर झाले होते. मात्र ह्या सगळ्याकडं त्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलं असंच म्हणावं लागेल. कारण जे काम तुकाराम मुंडेंनी अजून महिनाही झालेला नाही, तुकाराम मुंडेंनी जेव्हापासून हा कारभार हाती घेतला या विभागाचा त्याला अजून महिना देखील झालेला आहे आणि महिनाभरामध्येच त्यांनी एवढ्या कारवाईला एवढा धडाका लावला आहे की ते मागच्या कित्येक अधिकाऱ्यांना सुद्धा जमलेलं नाही आहे. मग सर्वसामान्य जनतेमध्ये त्यांच्याविषयी ऑब्वियस म्हणजे चांगली भावना याच्याबद्दल असणं काही चुकीचं नाहीच आहे. मात्र याच तुकाराम मुंडेंच्या निर्देशानुसार किंवा आपला जो प्रमुख आहे म्हणजे या विभागाचा जो प्रमुख अधिकारी आहे तो एवढा धडाकेबाज आहे म्हटल्यानंतर खाली सुद्धा जे काम करणारे अधिकारी आहेत ते सुद्धा आता जे प्रामाणिक अधिकारी आहेत तर ते आता आपल्या जीवाची पर्वा न करता अशा पद्धतीनं आता कारवाई करायला लागलेल्या आहेत. मात्र या अधिकाऱ्यांवरती अशा पद्धतीनं जर हल्ला होत असेल तर राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था आहे का असा प्रश्न आता उपस्थित करण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. गेल्या काही महिन्यामध्ये म्हणा, वर्षांमध्ये म्हणा, महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीनं कायदा सुव्यवस्थेचे 3-13 वाजलेले आहेत हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. आता या सगळ्या घटनेनंतर सरकारकडनं काय येतं हे आपल्याला माहितीच आहे. मग त्यांची तपासणी करू, कठोर कारवाई करू आणि दोषींना सोडलं जाणार नाही वगैरे हे सगळं म्हटलं जातं. या खात्याचे मंत्री आहेत नरहरी झिरवळ. त्या नरहरी झिरवळांचं मी थोड्या वेळापूर्वी त्यांची प्रतिक्रिया वाचली. त्या प्रतिक्रियेमध्ये त्यांनी सांगितलं की या घटनेच्या आम्ही मुळाशी जाऊ, याच्यामध्ये दोषी असतील त्यांना आम्ही सोडणार नाही वगैरे वगैरे. परंतु एका अधिकाऱ्याला जे आपलं प्रामाणिकपणे कर्तव्य बजावत आहेत अशा अधिकाऱ्याला गोळ्या घाला, त्यांच्या अंगावरती गाडी घालण्याचा जो प्रकार होतो म्हणजे महाराष्ट्रामध्ये म्हणजे लाज वाटायला पाहिजे आपल्या सगळ्या जे एकंदरीत जे कारभार ज्यांच्या हातामध्ये आहे त्या सगळ्यांना. कारण ते जे काही करतायत ते त्यांचं कर्तव्य आहेच, परंतु गुन्हेगारांचं मनोबल बघा ना तुम्ही किती वाढलेलं आहे. अधिकाऱ्याच्या अंगावरती गाडी घालायला सांगताय, तुम्ही गोळ्या घालायला सांगताय. अहो नशीब बलवत्तर म्हणून त्या ज्या सुरसे म्हणून अधिकारी आहेत तर त्या वाचल्या, नाहीतर आज आपल्याला बातमी मिळाली असती वेगळीच. सो आता ही सगळी घटना घडलेली आहे आणि दोघांना अटकही करण्यात आलेली आहे. आता आपण एक सकारात्मक राहूया की राज्याचे जे गृहमंत्री आहेत ते या सगळ्या प्रकरणाकडे गांभीर्यानं बघतील आणि तुकाराम मुंडे मी काल अशी बातमी वाचली की तुकाराम मुंडेंच्या बदलीसाठी आता एक दबाव तयार केला जातोय. कारण करोडो रुपयांचं हे जे साम्राज्य वाचवायचं असेल तर तुकाराम मुंडेंसारखा प्रामाणिक अधिकारी त्या ठिकाणी त्यांना कसा चालेल हा एक या ठिकाणी महत्त्वाचा प्रश्न आहे. तर आता राज्याचे गृहमंत्री हे पाहूयात काय करतायत ते.
कारण ज्या पद्धतीनं गुंडांचे अशा पद्धतीनं मनोबल वाढलेलं आहे, याला कारण जर कोण असेल तर हे गृहमंत्रीच आहेत असं म्हणावं लागेल ना. कारण जर का कारवाई काही होत नसेल यांच्यावर आणि ह्यांचा जो पिढ्यानपिढ्या किंवा वर्षानुवर्ष जर अशा पद्धतीनं धंदा चाललेला असेल, अधिकाऱ्यांना हाताशी धरून किंवा काही पोलिसांना हाताशी धरून, तर यांच्यावरती कोणीही कारवाई करणार नाही अशा पद्धतीनं त्यांचा एक मनोबल, त्यांचा एक विश्वास असणार आहे आणि म्हणूनच यांच्यावरती हल्ला करण्याचा हा प्रयत्न झालेला आहे का हे आता तपासणं पाहणं गरजेचं असणार आहे. आपण आशा करायला हवी की याच्यामध्ये जे कोणी दोषी असतील तर त्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई होईल आणि तुकाराम मुंडे यांचा हा धडाका अन्न व औषध प्रशासनाच्या माध्यमातून जे त्यांचं काम सुरू आहे तर तो असाच सुरू राहील आणि जनतेच्या आरोग्याचा जो धोका, आरोग्याला जो धोका या भेसळयुक्त पदार्थांमुळे निर्माण होतो तो लवकरात लवकर दूर होईल अशी आपण अपेक्षा बाळगायला हरकत नाही. तो हा जो व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तुम्ही आम्हाला फॉलो करा. हा तुम्ही व्हिडिओ यूट्यूबला पाहत असाल तर आम्हाला आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आमचे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर तसं आपण इथंच थांबूयात आणि या सगळ्या प्रकरणावर आपलं लक्ष असणार आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये नेमकं पुढं काय काय घडतं हे देखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. तुर्तास थांबूयात. धन्यवाद.